काय काय स्वप्न बघितली होती आयुष्यात. एकमेकांचं होण्याची, एकमेकांना जपण्याची, एकमेकांसाठी जगण्याची. 48 तासात फार होत्याचं नव्हतं झालं. काय फरक पडतो त्यांनी? इतकी वर्ष आपण याच घरात आपल्या दोन्ही लेकींसोबत आनंदानं जगतो की नाही? सगळी स्वप्न आशा आकांक्षा सगळ्याचा चुराडा होतो. नातं तुटलेला माणूस जिवंत असतो, फक्त जगत नसतो. जिवंत प्रेतासारखी अवस्था होते त्याची. इतक्या वेदना होत असतात त्याला. सगळं बधीर होऊन जात. मोहिनीच्या घरच्यांची माणसं म्हणजे त्यांना समाजात त्यांच्यावर कोणी लांछन केलेलं काही वालंट आलेलं नाही चालत रे. तेच आयुष्यभर झटतात असं काही होऊ नये म्हणून. त्यांच्यासाठी तो मोठ्या पराभवाचा आणि नामुष्केचा क्षण असतो. हो, पण त्यात बिचारे पुरुष तरुण जातात रे. पण स्त्रिया, त्यांच्यासमोर नात्यांचा पसारा असतो. एक नातं तोडण्यासाठी त्यांना अनेक नाती विसरावी लागतात. एखाद्या सामान्य मुलीसाठी तिला नवऱ्यानं दूर करणं हा खूप टोकाचा क्षण असतो रे तिच्या आयुष्यात. जाऊ दे, आपल्या घरातल्या स्त्रीला कधी हे कळलं नाही ते तुला काय कळणार? वाह 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 वडील, क्या बात है. एवढं स्पॉट ऑन, सेन्सिबल बोलायला असं वाटलं नव्हतं. मोहिनीला बरबाद करण्याची शपथ घेतली आहे, काय करू हे नक्की कळत नव्हतं. आज मार्ग दाखवलात वडील. पहिल्यांदा कामी आल्यात माझ्या. नुसतं कामी नाही, मास्टर प्लॅन दिलायत मोहिनीला डिस्ट्रॉय करायचा. नातं तुटणं हा जर मोठा वार असेल तर मग आणखी काय करणार? मी असा कसा वेगळा 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 वेगळा. आले आले आले. अरे मंडप आले दादा, या ना, या आत या 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 बसा. मोहिनी मॅडम कुठे आहेत? नाही, ती बाहेर गेले जरा. अजून पेमेंट नाही केलंय त्यांनी. पेमेंट पण आम्ही तर तुम्हाला सांगितलं होतं ना की महिन्याभराने करू पेमेंट म्हणून. नाही नाही नाही, इतके दिवस थांबता येणार नाही. मला पण वेंडर लोकांना पेमेंट द्यायचं आहे. हे घ्या, एकदा टोटल चेक करा. नीट सगळी टोटल चेक करून घ्या. एवढे 2,75,000? हो दादा, हे हे खूप जास्त आहेत अहो. तुम्ही तर म्हणाला होतात ना की सीझन चालू आहे, मी डिस्काउंट करून देतो, काहीतरी स्कीम आहे असं म्हणाला होतात. अहो तरी सुद्धा एवढे होणारच. आणि त्यात काय माझे एकट्याचे नाही आहेत. मंडपवाला आहे, हारवाला आहे, फुलवाला आहे, कॅटरेसवाला आहे, कूलरवाला आहे, बँजोवाला आहे, ह्या सगळ्यांचे मिळून एवढे आहेत. हो ना, आहेत आहेत. मी बघते ना, मी बोलते तुमच्याशी नंतर. तुम्ही या आता. अहो या काय या. अहो हे बघा, तुम्ही माझे चला ना,
तुम्ही काय इतका वेळ उभे आहात? हा, काय बघताय तुम्ही? किती ऊन होतं शालूचा. तू जरा आराम कर, जाऊन फ्रेश हो. जा जा जा. एक मिनिट अगं. हो अगं खूपच ऊन होतं बाहेर. चल चल आपण आताच थांबूया जरा. चल. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? मी बघते गेले काही दिवस कोणी आलं आपल्याकडे की तुम्ही मला काही कळू देत नाही, बोलू देत नाही. असं का करू आम्ही? काही बोलतेस मदर इंडिया. चल चल तू ये. नाही ना तसं काही. नाही. हा मग मी थांबते ना इथे. आई, काळजी करण्यासारखं काही नाहीये. ते माझ्याकडे आले, मी बघते. तू आज जाऊन बस ना, आराम कर, मी पाणी आणून देते. हा लगेच. नको, माझ्या समोर बोल. चल 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 चल. ये ये. बघ, काय काम होतं तुमचं? आणि आणू? नको. पैसे कॅश देताय की ऑनलाईन? दादा, मला चांगलंच आठवतंय आपलं बोलणं झालं होतं की मी सगळे बिल्स आठवड्याभरात चुकते करेन. मी स्पेसिफिकली तुम्हाला तशी रिक्वेस्ट केली होती आणि तुम्ही हो सुद्धा म्हणाला होतात. मग असं अचानक आता ते सगळं विसरून जा आणि माझं पेमेंट क्लिअर करा अगोदर. का म्हणजे काय? अहो भाव वाढ झाली एकदम. पेट्रोल डिझेल माहित नाही का तुम्हाला? नाही नाही एक मिनिट एक मिनिट. तुम्ही माझ्या मुलीला शब्द दिला होतात ना, मग अचानक का शब्द मोडताय तुम्ही? अहो पण तसं नाहीये. मला बाहेरून कळलं की तुमच्याकडून पैसे मिळतील याची गॅरंटीच नाहीये. काय? एक मिनिट, म्हणजे नक्की कोणाकडून कळलं? अहो ते मला म्हणजे आता मला काय सगळ्यांची नावं माहिती आहेत का? तुम्हाला नसेल माहित ना, पण आम्हाला चांगलंच माहिती आहे. सीधा सीधा बोलो ना. त्या पारूबाईने तंतरवले तुमची. ओ मॅडम, तोंडात येईल ते बोलू नका. आतू, मी तुम्हाला शब्द दिला होता ना, मी नक्की तुमचे पैसे चुकते करेन. आणि उद्या काय घपला झाला तर आणि तुम्ही झोल करून पळून गेलात तर? हो साहेब साहेब, काय बोलताय तुम्ही? गेली 25 वर्ष आम्ही याच घरात राहतो आहोत. असे कसे अचानक घर सोडून जाऊ? हा ना. आणि येण्याआधी जरा चौकशी करायची होती ना. मग तुम्ही इथे होतात ना काही दिवस मंडप घालायला, तेव्हा नाही कळलं? तिला नाही ओळखलं का? गेले महिनाभर अख्ख्या मुंबईभर पोस्टर्स लागले तिचे, ते पण सुपरस्टार आरके सोबत. एवढंच नाही, हा मोठी ऍड पण केली तिनं. आम्ही पळून जाऊ? अहो आम्हाला काही भीक लागलीये का हा तुमचे पैसे बुडवायला? अहो पण तुमच्या आजूबाजूचे आजूबाजूचे म्हणजे कोण? ती पारूबाई ना. दादा हो, ती उगाच नडते आम्हाला. अहो खुन्नस ठेवून येते आमच्यावर, म्हणून वागते अशी. समजून घ्या ना. दादा, तुमचा माझ्या शब्दावर विश्वास आहे ना? हे बघा, काय वाटेल ते झालं तरी चालेल, मी पुढच्या आठवड्यात हे सगळे बिल्स नक्की क्लिअर करेन. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. बरं ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यात येईल पैसे घ्यायला. त्याची काहीही गरज लागणार नाही. मी स्वतः येऊन सगळे पैसे देईन तुम्हाला. ठीक आहे, ठेवतो तुमच्यावरती विश्वास. थँक्यू, थँक्यू सो मच. म्हणून सांगत होते मी, जे काही करायचं ते थोडक्यात करूया. कर्ज काढून लग्न करायची काय गरज होती? अगं आता पुढे जाऊन असं सगळं होणार आहे हे आपल्याला आधी माहिती होतं का? पण काहीच का चांगलं होत नाही आपल्या आयुष्यात? जरा म्हणून सुख का लाभत नाहीये आपल्याला? लाभेल, नक्की लाभेल. कितीही चांगला विचार केला, आनंदात राहायचा प्रयत्न केला, तरी सगळं वाईटच घडतंय आपल्या बाबतीत. थकून गेलीये मी आता. आयुष्यात चढ उतार आहेत म्हणून तर जगण्याला अर्थ लाभतो ना, ऐका. हा हे असं बोलून स्वतःला समजवायचं वय गेलंय आता माझं. मला तर फक्त साधं सरळ आणि सोपं आयुष्य हवंय. ते यापुढे काही अघटित घडू नये म्हणजे झालं. मी बोलतो तिच्याशी, होईल शांत. पण भाई, ती म्हणते ते कुठे खोट आहे? बघ ना, लग्न काही झालं नाही,
खर्च मात्र खूप झाला. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा भराना म्हणतात ना, तसं झालंय सगळं. नाही, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, सगळं नीट होईल. माझे ऍडचे पैसे येणार आहेत ना, मी त्यांना रिक्वेस्ट करेन की थोडे लवकर पैसे द्या. बघूया काय होतंय ते. मी हयात. समाजात त्यांच्यावर कोणी लांछन केलेलं काही वालंट आलेलं नाही चालत रे. तेच आयुष्यभर झटतात असं काही होऊ नये म्हणून. त्यांच्यासाठी तो मोठ्या पराभवाचा आणि नामुष्केचा क्षण असतो. पण त्यात बिचारे पुरुष तरुण जातात रे. पण स्त्रिया त्यांचं काय, त्यांच्या समोर नात्यांचा पसारा असतो. एक नातं तोडण्यासाठी त्यांना अनेक नाती विसरावी लागतात. एखाद्या सामान्य मुलीसाठी तिला नवऱ्यानं दूर करणं हा खूप टोकाचा क्षण असतो रे तिच्या आयुष्यात. हा सर, बोला. बंटी, झोपला असशील तर जागा हो. रस्त्यात असशील तर कडेला ये आणि जे काही काम करत असशील ते काम बाजूला ठेव आणि ऐक. आणि एक नंबर काढ, कुणाचा ते टेक्स्ट करतो. काय काय स्वप्न बघितली होती आयुष्यात. एकमेकांचं होण्याची, एकमेकांना जपण्याची, एकमेकांसाठी जगण्याची. 48 तासात फार होत्याचं नव्हतं झालं. काय फरक पडतो त्यांनी. इतकी वर्ष आपण याच घरात आपल्या दोन्ही लेकींसोबत आनंदानं जगतो होत की नाही. यापुढे असेच आनंदात जगत राहू. नशीब म्हणायचं आणि द्यायचं सोडून. मला तर आताशा वाटायला लागलंय की मीच शापित आहे, कम नशिबी आहे. आणि माझ्यामुळेच तुमच्याही नशिबात साधे 4 सुखाचे क्षण सुद्धा आले नाहीत कधी. साधं सरळ सोपं आयुष्य वाटायलाच नाही आलं तुमच्या. खरंय. नाही, आता मलाही असंच वाटतंय की तू जर माझ्या आयुष्यात आली नसतीस ना, तर माझं आयुष्य साधं सरळ सोपं झालं असतं. खरंच आहे, साधं सरळ सोपं पण बाकास, निराकार.
अर्थहीन. एक सांगू, आपल्या आवडीची व्यक्ती आपण घरी येण्याची आतुरतेनं वाट बघत असते, ही भावनाच मुळात खूप सुखावून जाते. या भावनेचं मूल ना पैशात करता येईल ना शब्दात. उद्या मला कोणी कोट्यावधी रुपये जरी दिले ना, तरी मला तो आनंद नाही मिळणार का, जो मला तुझ्या सहवासात मिळतो. तुझ्या बरोबर घालवलेलं प्रत्येक क्षण शालिनी मला खूप आनंद देऊन जातो आणि यापुढेही देत जाणार. कसला हजारो अडचणी, सततची भीती आणि जुन्या जखमांचं ओझं, हेच तर माझ्या 5वीला पुजलं होतं. यात तुझी काहीच चूक नाहीये ना. प्रतापराव सारखा माणूस आयुष्यात आल्यावर हे सगळं असंच होणार. मी तर उलट म्हणतो, 22 वर्षांपूर्वी तुझ्या जागी जर कोणी इतर व्यक्ती असते ना, तर आतापर्यंत ती खचून गेली असते. त्याचे अत्याचार गप गुमान सहन करत बसली असते. पण शालिनी, तू नाही केलंस तसं. अगं, तुझ्यासारखी खंबीर साथीदार ह्याला जपता नाही आली, हे त्याचं दुर्दैव आहे, नाही का? मी म्हणतो ना, सीता आणि द्रौपदी शापित नव्हत्या. नाही का? नाही नाही, रावण शापित होता, दुर्योधन शापित होता. आणि म्हणून तर या सगळ्या गोष्टी घडल्या. मी तुला सांगितलं ना, आपण साधी माणसं आहोत, साधी आणि सच्ची. आपल्या आयुष्यात की नाही, आनंद येण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप वाट बघावी लागते. आणि जेव्हा तो आनंद आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा तो आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कोणीच नाही. देव आपली परीक्षा बघतोय, आपण ती देत राहायची, पुन्हा 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 देत राहायची. पण मग आपल्या लग्नाचं काय? जोपर्यंत आमचा घटस्फोट होत नाही, तोपर्यंत आपलं लग्न होणं शक्य नाही. लग्नाचं काय घेऊन बसलीस ग एवढं? लग्न हा फक्त एक संस्कार असतो. कोणतंही नातं आधी मनानं मानलं पाहिजे. आणि तुला एक सांगू शालिनी, जेव्हा तू लग्नाला होकार दिलास ना, त्या क्षणापासून मी तुला माझी बायको मानायला सुरुवात केली होती. हे लग्नाचे संस्कार काय पुढील काही दिवसात होतील. हे लोड नाही लेने का, वी आर फायटर्स. आपण लढत राहायचं. तुमच्या या अशा स्वभावामुळेच सगळं निभावून येत आलं. पण आज त्या माणसानं मोहिनी समोर जो पैशाचा तकादा लावला होता, ते बघून थोडा त्रास झाला मला. लहान आहे होती अजून, आणि या इतक्या लहान वयात तिला किती गोष्टींकरता लढावं लागतंय. तुझ्यासारखीच फायटर आहे ती. तिच्यामुळेच आपल्या घराचे दिवस पालटणार आहेत. विश्वास ठेव माझ्यावर. आज ना उद्या तिचंही नशीब बदलेल. खूप मोठी होणार आहे मोहिनी आपली, खूप मोठं नाव होणार आहे तिचं. आणि तिच्यामुळे आपल्या ह्या घराचे
बोला. ओके. उद्या संध्याकाळी. कूल. या आय बी देअर. मला सांगा, तुम्ही मोहिनीला कळवलंत हे का नाही अजून? माइंड ब्लोईंग. नाही नाही, मी म्हणतोय मीच कळवेन, तुम्ही नका कळवू. या या आय विल टेक केअर ऑफ द रेस्ट. शुअर. या बाय. ए यार, कोण एवढ्या रात्री फोन करते? मॅनरलेस. आरके सरांचा फोन आहे. काय? हक्कीचा फोन आहे? दीप, अगं स्पीकर. हॅलो, हा सर बोला. हाय, सॉरी टू डिस्टर्ब यू धिस लेट, पण गुड न्यूज होती म्हणून फोन केला. कसली गुड न्यूज?